लोकसभेमध्ये बँकिंग कायदे सुधारणा विधेयक 2024 मंजूर करण्यात आलंय। नियमांमध्ये मोठे बदल होणार असल्यामुळे ग्राहकांना आता बँकिंग सोपं होणार आहे। सर्वात मोठा बदल म्हणजे आता तुम्ही तुमच्या बँक खात्यासाठी किंवा एफडी साठी एक ऐवजी 4 लोकांना नॉमिनेट करू शकणार आहात। कोरोना महामारीच्या काळामध्ये खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर पैसे वाटपात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा बदल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे कुटुंबांना पैसे मिळणं आणि आता आणखी सोपं होणार आहे। नॉमिनी बनवण्याची ही 2 मार्ग असतील। एक म्हणजे सर्व नॉमिनींना मिळून ठराविक हिस्सा देणं, दुसरं म्हणजे नॉमिनींना एका ऑर्डरमध्ये ठेवता येणं। आणि या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत देविदास तुळजापूरकर सर जोडले गेलेले आहेत। देविदास तुळजापूरकर हे बँकिंग सेक्टरमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत आहेत आणि माजी संचालक आहेत बँक ऑफ महाराष्ट्राचे देखील। तर त्यांच्याकडे आपण थेटपणे जाणार आहोत यावेळेला। देविदास सर, आपण बघतोय की बँकिंग सेक्टरमध्ये होणारे बदल हे आता काळाची गरज होत चाललेली आहे। त्यानुसार जे विधेयक मांडण्यात आलेलं आहे त्यात करण्यात आलेले जे बदल आहेत ते सर्वसामान्य ग्राहकांसाठी किती महत्त्वाचे ठरू शकतील? ग्राहकांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा जो बदल झालेला आहे तो हा आहे की नॉमिनेशन जे आतापर्यंत फक्त एका व्यक्तीच्या नावे देता येत होतं ते आता एकाच वेळी 4 व्यक्तींच्या नावे देता येऊ शकतं। आणि या नॉमिनेशन मध्ये आणखी एक उपतरतूद आहे की ते सक्सेसिव्ह आणि सायमल्टेनियस करता येऊ शकतं। म्हणजे 4 लोकांची नावं दिली, त्यातला पहिला जर एक्सपायर झाला, काही तांत्रिक अडचणींमुळे देविदास सरांचा आवाज हा आपल्यापर्यंत या क्षणाला येऊ शकत नाहीये। मात्र बँकिंग कायदे सुधारणा विधेयक 2024 त्यातील ठराविक मुद्द्यांवर आपण नजर टाकतो आहोत। बँक खात्यांसाठी नॉमिनी लिमिट, त्याचबरोबर ठेवीदार, लॉकरधारक आणि नॉमिनींना त्याचा फायदा होणार आहे। तर दावा न केलेला लाभांश, व्याज, रिडम्पशन, हस्तांतराची मुभा असेल। तर गुंतवणूकदारांच्या हितासंदर्भातले निर्णय बँकांना आरबीआय कडे रिपोर्टिंगची वेळ बदलता येणार आहे। बँक खात्यांसाठी नॉमिनी लिमिट वाढणार। ठेवीदार, लॉकरधारक आणि नॉमिनींना फायदा मिळेल। दावा न केलेला लाभांश, व्याज, रिडम्पशन, हस्तांतराची मुभा या संदर्भातले काही निर्णय घेण्यात आलेले आहेत। बँकिंग कायदे सुधारणा विधेयक या संदर्भामध्ये अधिक मार्गदर्शन करतायत आपल्यासोबत आहेत पुन्हा एकदा देविदास सर। तर यात सक्सेसिव्ह आणि सायमल्टेनियस याचा अर्थ एकाच वेळी 4 नॉमिनी दिले तर त्या प्रत्येकाला 25% असा वाटा देता येईल। बरोबर। आणि त्यातला पहिला मृत्यू झाला तर दुसरा, दुसरा झाला तर तिसरा, याही पद्धतीने ते देता येऊ शकतं। आणि याच्या बरोबर त्यांनी सेफ डिपॉझिट लॉकरच्या संदर्भात देखील एक तरतूद केलेली आहे। आता त्याच्यासाठी सक्सेसिव्ह नॉमिनेशनची सोय उपलब्ध आहे, कारण त्यात सायमल्टेनियस होऊ शकत नाही, कारण त्या लॉकरमध्ये काय आहे हे कोणालाच माहिती नाही बाहेरच्या माणसाला। त्यामुळे फक्त पहिला गेला तर दुसरा, दुसरा गेला तर तिसरा, तिसरा गेला तर चौथा, या पद्धतीने हे सक्सेशन सेटलमेंट केल्या जाऊ शकतं। आणि ही फार गरज होती, कारण अनेक लोक असे आहेत की जे पत्नीच्या नावे देतात, मुलाच्या नावे देतात, मुलीच्या नावे देतात, हे आता त्यांना एकाच वेळी करता येणं शक्य आहे। दुसरे जे काही बदल आहेत त्यातला एक बदल कोऑपरेटिव्ह बँकांच्या बाबतीत आहे की पूर्वी चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर किंवा होल टाइम डायरेक्टर हे 8 वर्षासाठी नेमले जाऊ शकत होते, आता 10 वर्षासाठी नेमले जाऊ शकणार आहेत। बरं। आणि एकाच वेळी मला डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेचं डायरेक्टर आणि स्टेट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेचं पण डायरेक्टर होता येईल अशी पण तरतूद त्यात करण्यात आलेली आहे। आणखी एक तिसरा बदल जो आहे तो रिपोर्टिंग सिस्टीम बद्दल आहे। म्हणजे आता दर आठवड्याला कॅश रिझर्व्ह रेशो, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशोचं जे रिपोर्टिंग शुक्रवारी करावं लागत होतं, त्यातलं काही रिपोर्टिंग आता 15 दिवसातून एकदा शेवटच्या दिवशी, 30 दिवसातून एकदा शेवटच्या दिवशी, तिमाहीमध्ये शेवटच्या दिवशी करता येऊ शकेल। ही एक ऑपरेशनल फॅसिलिटेटिंग पोझिशन बँकांना अवेलेबल करून दिलेली आहे। नंतर सबस्टॅन्शियल इंटरेस्टच्या बाबतीमध्ये एक बदल जो केलेला आहे की पूर्वी 1968 साली ही केलेली तरतूद होती की 5 लाखाच्या वर एखाद्या बँकेमध्ये तुम्ही जर गुंतवणूक केली तर त्याला सबस्टॅन्शियल इंटरेस्ट असं गृहीत धरलं जात होतं। ती मुदत आता 2 कोटीच्या वरच्या गुंतवणुकीसाठी लागू केलेली आहे। मला वाटतं हे अतिशय योग्य होतं, कारण 1968 सालचे 5 लाख आणि आजचे 2 कोटी यात कुठेतरी एक लॉजिक आहे। त्यामुळे ही जी तरतूद आहे
ही तरतूद तशी स्वागतार्हच आहे. बरं. आणि एक आणखी बदल म्हणजे ऑडिटरच्या नेमणुकी ज्या बँका रिझर्व्ह बँकेच्या संमतीने करत होत्या त्यांना जे रेम्युनरेशन द्यावं लागतं ते रेम्युनरेशन किती दिल्या जावं हा निर्णय हा त्या बँकांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर त्यांनी सोपवलेला आहे. बरं. त्या अर्थाने ती एक वेगळी पद्धत, वेगळी एक स्वातंत्र्य बँकांना उपलब्ध झालेलं आहे. बरोबर आहे. अतिशय महत्त्वाचे मुद्दे तुम्ही समजावून सांगितले, त्याचं विश्लेषण केलं आणि विधेयक जे बदलांसंदर्भातलं आहे ते कशा प्रकारे आता लागू होणार आहे याकडे आपलं सगळ्यांचं लक्ष असेलच. धन्यवाद, तुम्ही आमच्यावर जोडला गेलात, वेळात वेळ काढून या संदर्भातलं विश्लेषण केलं त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.